मी तुला किती सुख दिलं, किती प्रेम दिलं, तरी तुझ्या मनात मला स्थान नाही. मला बेल मिळाली. का 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 का? अरे वा रे पट्ट्या. गणपती राया, तुझे लाख लाख उपकार. एका वाट हरवलेल्या माणसाला वाट शोधून द्यायचा प्रयत्न करते ती. सचिनला जामीन मिळाला. हा, तो तर मिळणारच होता पोटे. काकूय मी बाळाची, माझे कर्तव्य आहेत. तू स्वस्तपणे बसून खा, मी बघते. डोंट वरी. इथे का बसलाय तसे? झोपच लागत नाही. का? 2 दिवस तुरुंगात होतो ना. त्या 2 रात्री किती भयानक होत्या याची जाणीव आता होते मला. तिथला तो कुबट वास, ते दमट वातावरण, पंख्याचे घरघर, ते सगळं आठवलं ना की वाटतं काय काय चुकलं माझं, ज्यासाठी मला ते सगळं सहन करावं लागलं. आणि अजून पुढे त्याहून काही भयानक. नाही, काहीही होणार नाही. असं आपल्याला वाटतं संयोगिता. प्रत्येकालाच असं वाटतं की आपल्या आयुष्यात काहीही वाईट घडणार नाही. पण सगळंच आपल्या हातात नसतं. बरंच काही नशिबावर अवलंबून असतं. आणि माझं नशीब तितकंसं चांगलं नाही. आजवर प्रत्येक वेळी नशिबाने साथ सोडली आहे माझी. माझी बायको गेली, माझी आई तुरुंगात आहे, आणि आज मी स्वतः एका माणसाच्या खुनाचा आरोप माझ्या डोक्यावर घेऊन जगतोय. सांग ना, सांग, कशी काय झोप लागेल मला? मला माहितीये तुम्हाला या सगळ्याचा किती त्रास होतोय. पण तुम्ही उगाच तुमच्या नशिबाला दोष देऊ नका. त्यात त्याची काही चूक नाही. चूक माझी आहे. माझाच पायगुण चांगला नाहीये. माझ्यामुळेच ही परिस्थिती ओढवली आहे तुमची. मोहन मलाच मारायला आला होता आणि चुकून तुमच्या हातून तोच मेला. त्यापेक्षा मी मेले असते.
नाही संयुक्ता, प्लीज प्लीज असं बोलू नकोस प्लीज. तसं झालं नसतं तर मी आयुष्यातून उठलो असतो संयुक्ता. आज निदान मला जगण्याची आशा आहे, कारण तू माझ्या सोबत आहेस. मला तुझा खूप खूप आधार वाटतो संयुक्ता, खूप आधार वाटतो. नाहीतर मी असो. थोडक्यात काय, आपलं नशीब आपल्या हातात नसतं का? उलट त्याच्याच इशाऱ्यावर आपल्याला नाचावं लागतं. तू काय मी काय, आपल्या दोघांच्या आयुष्यात फक्त मायनसच, मायनस. म्हणूनच कदाचित त्याच नशिबाने आपल्याला एकत्र आणलं असेल. मायनस मायनस प्लस होतं ना. चला, सचिनराव सुटले, बरं झालं. आता त्या बिचाऱ्या संयोगिताचं काय झालं असतं देव जाणे. हो ना, तसंही खूप भोगलंय तिने आयुष्यात, त्यात हे आणखी. अभिनंदन अभिनंदन आसावरी देवी, अभिनंदन. सचिनराव सुटले तुरुंगातून. हा, तुमच्या प्रयत्नांना यश आलं. मग आज काय सेलिब्रेशन? निदान तिच्या समोर तरी असं बोलत जाऊ नका. का? मला काय भीती आहे तिची? आणि तिला सुद्धा कळू दे ना खरी गोष्ट काय ते. काय आहे, सत्य कितीही लपवलं ना तरी लपत नाही असावरी. का? तुम्ही का असं बोलताय? अरे म्हणजे काय काय चुकीचं बोलतोय मी? मला एक सांग, सचिनराव सुटल्याचा तुला आनंद झालाय की नाही? झालाय ना? हो. बस मला एवढंच ऐकायचं होतं. एक मिनिट. कशा करता केलायस फोन? तू स्वतःहून करत नाहीस म्हणून. अरे तुझ्या घरात एवढं मोठं महाभारत घडलं आणि तू मला सांगितलं सुद्धा नाहीस. कशाबद्दल बोलतेस तू? तुझ्या बहिणीच्या नवऱ्याबद्दल बोलतेय मी, सचिन म्हात्रे. त्याला खुनाच्या आरोपाखाली अटक झाली ना. फार वाईट वाटलं रे मला ऐकून. ए बाय द वे हर्ष, हा सचिन म्हात्रे म्हणजे तोच ना ज्याचं आसावरी बरोबर लग्न होणार होतं? हो हो, तोच सचिन म्हात्रे ज्याचं आसावरीशी लग्न होणार होतं. रिलॅक्स, मला माहितीये. पुन्हा ओरडून काय सांगतोयस?
कारण तुला फक्त एवढंच माहिती आहे की त्याला अटक झाली आहे. तो तुरुंगातून सुटला हे तुला माहिती नाहीये. आणि एवढंच नाही, माझ्या बायकोनी सोडवला त्याला. ओह, आय सी. ओ, कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅट्स आसावरी. हार्टियस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला, तू तुझ्या. पण त्यांना जामीन मिळाला का? मिळाला. तेच सांगायला सावरीनं फोन केला होता. चला, हे एक बरं झालं. कारण त्यांना जर रिमांड मिळाला असता ना तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता काका. रिमांडवर असणाऱ्या कैद्याला खूप त्रास सहन करावा लागतो आणि त्यातून जर खुनाची केस असेल तर 3rd डिग्रीच लागते. त्यातून तुझ्यासारखा ऑफिसर असला मग काय विचारायलाच नको. माकडाच्या हातात कोलीतच. आई, आम्ही हे सगळं काय हाऊस म्हणून करतो? काही काही गुन्हेगारांचं तोंड उघडायला करावं लागतं तसं. अगं हो, पण त्यामध्ये सचिन रावांसारखी निर्दोष माणसंही भरडली जातात. त्याचं काय? तेही खरंच आहे म्हणा. पण आता कोण दोषी आणि कोण निर्दोष हे मात्र कोर्टच ठरवतं ना. आम्ही गुन्हेगारांकडून सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता त्यांनी जे सांगितलंय ते सत्य का असत्य हे मात्र कोर्टच ठरवतं. सचिन रावांच्या भविष्याचा निकाल सुद्धा आता कोर्टच लावेल. नेहा, तुला काय वाटतं या केसबद्दल? म्हणजे काका, मी जे काही ऐकलंय त्यावरून तरी ही केस मला सेल्फ डिफेन्सची वाटते. म्हणजे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हातून चुकून घडलेल्या गुन्ह्याची. खरं तर अशा केसेसमध्ये सुटण्याची शक्यता जास्त असते. हां, पण आता हे सगळं कोर्टात सिद्ध व्हायला हवं की सचिन रावांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हा खून केलाय. पण जर तसं झालं नाही आणि त्यांनी हा खून मुद्दाम केलाय असं जर सिद्ध झालं तर मात्र प्रॉब्लेम होईल. पण खरं सांगू काका, या सगळ्या गोष्टींसाठी ना वकील चांगला असायला हवा. वकील धनाजीनेच दिलाय, ॲडव्होकेट देशमुख. नाव ऐकलंय मी त्यांचं. फार कर्तबगार वकील आहेत ते. मग तर झालंच काका. मला खात्री आहे की सचिनराव नक्की निर्दोष सुटतील. तू म्हणतेस तसंच होऊ दे म्हणजे झालं. मलाही वाटतं सचिनराव या सगळ्यातून सही सलामत सुटणार. ज्या माणसानं आयुष्यात कुणाचंच वाईट केलं नाही त्याचं देव कशाला वाईट करेल. मला एकदा सचिनरावांशी फोनवरून बोलायला हवं. त्यांना काही मदत वगैरे हवी आहे का ते एकदा विचारून घ्यायला हवं. हो भाऊजी, तुम्ही कराच त्यांना फोन. खूप बरं वाटेल त्यांना तुमचा फोन आल्यावर. अशा परिस्थितीमध्ये माणसांचाच आधार जास्त असतो माणसाला. तुम्ही लगेच करा बरं फोन. ठीक आहे, थोड्या वेळानं फोन करतो मी. बरं चला आता जेवायला बसूया. माझं स्वयंपाक तयार आहे, पानं घेते मी. आणि तुझा तो खुळा कुठे ग? आई, सॉरी, निहार साहेब कुठे आहेत? असेल बाहेर कुठेतरी. मग घेऊन ये त्याला, पानं घेते मी. आलेच मी काका. काय? कुठे चालला? पोलीस स्टेशनला. आत्ता? फोन आला होता, त्यांनी मला भेटायला बोलवलंय. पण आत्ता कशाला? आता तर जामीन नाही मिळाला ना. जामीन मिळाला म्हणजे सगळं प्रकरण संपलं असं नाही होत संयुक्ता. उलट आत्ता सगळं सुरू झालंय. संयुक्ता, हे सगळं खूप जवळून बघितलंय मी. आता खटला सुरू होणार, मग साक्षीदारांची साक्ष, मग चर्चा, मग निकाल, मग शिक्षा किंवा निर्दोष मुक्तता. हे ना सगळं असंच चालू राहणार.
नाही पण आत्ताच तर तुम्ही संयोगिता, मला जायला हवं. कोर्टाची तशी ऑर्डर आहे. नाही गेलो तर उद्या ते मला तुरुंगात टाकू शकतात. ते तुला चालेल का? हॅलो. हॅलो सचिनराव का? मी रघुनाथ मोहिते बोलतोय. बोला काका. माझ्या कानावर आलं सगळं. आसावरीचं बाब. आसावरीनंच सांगितलं. हो. फार वाईट झालं. बघा ना काका, अहो काहीही कारण नसताना मागे कसली ना कसली ब्याद लागलेलीच असते. सचिनराव, सगळे नशिबाचे खेळ असतात. आपण नेहमी वाईटातून चांगलं शोधत राहावं. तुम्ही स्वतःच्या जीवावर खेळून त्या माणसाच्या हातून संयोगिताचा जीव वाचवलात. त्याचा जीव गेला पण तुम्ही दोघं वाचलात ना. तुम्ही ज्या शौर्यानं त्या प्रसंगाला तोंड दिलं त्याबद्दल तुमचं कौतुकच करायला हवं. नाहीतर काहीही घडू शकलं असतं. हो, तेही खरं आहे म्हणा. पण काका, जे काय घडलं ना ते व्हायला नको होतं. अहो हे सगळं इतकं पटकन घडलं ना की मला सावरायला पण वेळ नाही मिळाला. आणि ध्यानी मुनी नसताना माझ्या हातून चुकून हा गुन्हा घडला. सचिनराव, आम्हाला माहिती आहे यात तुमची काहीही चूक नाहीये. ध्यानी मनी नसताना माणसाच्या हातून चुकून एखादी गोष्ट घडून जाते पण तो गुन्हा ठरत नाही सचिनराव. हो खरं आहे, पण हे कोर्ट कचेरी पोलीस हे सगळं मागे लागलंच ना. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. माझी खात्री आहे सरते शेवटी सत्याचाच विजय होईल. काळजी घ्या स्वतःची. हो. चल ठेवू फोन. हो. आणि थँक्स काका. बरं, माझी काही मदत लागली तर हक्कानं सांगा. नक्की. ठेवतो फोन. बोला खैरमोडे, कसं काय फोन केलं? मॅडम, माझ्याकडे एक न्यूज आहे आणि ती न्यूज तुम्हाला देण्यासाठी मी फोन केला. हर्षच्या बहिणीच्या नवऱ्याला खुनाच्या आरोपाखाली अटक झाली, हीच न्यूज द्यायची ना? हो. खैरमोडे, ही बातमी आता शिळी झाली. मी तुम्हाला लेटेस्ट न्यूज देते. सचिन म्हात्रे आता जेलमधून सुटला देखील, त्याला जामीन सुद्धा मिळाला. कळलं? हर्षवर्धनशी रिलेटेड कुठलीही बातमी सगळ्यात आधी मला कळते. आणि खैरमोडे, मी तुम्हाला नेहमीच सांगत आहे, थोडा अपडेट ठेवत जा. आणि जर तुमच्याकडे नवीन काही सांगण्यासारखं असेल ना तरच मला फोन करा. आहे मॅडम, सांगण्यासारखी एक नवीन गोष्ट माझ्याकडे आहे. काय? आणि माझी 100% खात्री आहे की ती गोष्ट फक्त मलाच माहिती आहे, तुम्हाला नाही. कुठली? मॅडम, हर्षवर्धन भोसलेच्या बहिणीचा नवरा सचिन म्हात्रे याला जामीन मिळाला हे तुम्हाला ठाऊक आहे. पण तो जामीन त्याला कसा मिळाला हे मात्र फक्त मला ठाऊक आहे. खैरमोडे, हर्षवर्धनच्या बहिणीचा नवरा येतो. जामीन मिळवणं हर्षवर्धनला काय अवघड नाहीये. अवघड नाही हे मलाही मान्य हो. पण तरीही हर्षवर्धन भोसलेनं सचिन म्हात्रेला जामीन मिळवून दिलेला नाही. काय? मग कुणी दिलं? हर्षवर्धनच्या बहिणीचा नवरा सचिन म्हात्रे याला जामीन राजाराम पांढरेनं मिळवून दिलाय. आणि तेही धनाजीराव मानेच्या सांगण्यावरून. हर्षवर्धन भोसले तर सचिनला बघायला लॉकअपमध्ये सुद्धा गेला नव्हता.
मग तो कसा काय त्याला जामीन मिळवून देईल? काय मॅडम, आहे की नाही लेटेस्ट न्यूज? नाही म्हटलं, आमचंही नेटवर्क काही कमी स्ट्रॉंग नाही. म्हणूनच तर मी तुम्हाला माझ्याबरोबर घेतलं ना खैरमुडे. पण तुम्ही सांगताय ही न्यूज 100% खरी आहे ना? 100%. एनिवे थँक्स. आणखीन काही माहिती मिळाली तर कळवा मला. जरूर, का नाही. बाय. सचिनला जामीन हर्षने नाही मिळवून दिला, पण का? म्हणजे अजूनही हर्षच्या मनात आसावरी आणि सचिन बद्दल. प्रियंका, हीच ती वेळ आहे हर्षला आसावरीपासून तोडण्यासाठी आणि स्वतःच्या जाळ्यात अडकवण्यासाठी. आणि एकदा का हर्ष माझ्या जाळ्यात अडकला की मग त्याला माझ्या जेलमधून कोणीही सोडवू शकणार नाही. ना राजाराम, ना धनाजी, ना तुझी ती